स्त्री ही अधिक सहनशील आणि शक्तिशाली असते. त्यामुळंच स्त्रीरूपाला शक्तिरूप म्हटलं जातं. आपल्याला बऱ्याच वेळेस वाटतं की पुरुष हे खूप खंबीर मजबूत असतात, परंतु निसर्गानं स्त्रियांना अधिक सहनशील बनवलं. खरं शक्तीचा स्रोत आणि खरा शक्तीचा मान हा स्त्रीला दिला. पुरुष हे मनाने अतिशय संवेदनशील असतात. वरवर पाहता बाह्य रूपानं पुरुष आपल्याला कणखर मजबूत वाटत असतात, परंतु ते स्त्री एवढे आतून मजबूत नसतात. कारण स्त्रीच्या सहनशक्तीला जोड नाही. स्त्रीची जी सहनशक्ती असते ती एका पुरुषांच्या मध्ये नसते. बऱ्याच वेळेस आपण व्यवहारामध्ये म्हणतो की स्त्रिया ह्या बाहेरून नाजूक असतात, पण पुरुष हे बाहेरून कणखर असतात. खरी सायकॉलॉजी किंवा मानसशास्त्राचा जर विचार केला, प्रत्येकाची वेगवेगळी मतांतरं असतील, परंतु खरंच जर आपण यावर विचार केला आणि समाजामधलं आपल्या रोजच्या जीवनातलं उदाहरण पाहिलं, तर आपल्याला लक्षात येईल की स्त्रियांपेक्षा पुरुष मात्र मनाने खूप नाजूक किंवा तेवढे सहनशील नसतात. त्यामुळं पुरुषांचं दुःख हे मुकं असतं. स्त्री एखाद्या वेळेस रडून बोलून आपल्या भावना व्यक्त करते, पण तिच्याकडं सहनशक्तीही असते. परंतु नेमकं याच्या उलट पुरुषांकडं असतं. पुरुषांना रडायला येत नाही, ते रडू शकत नाहीत. समाजानं काही त्यांच्यावर बंधनं घातलेली असतात. समाजाच्या कोणत्या भीतीमुळं, अलिखित नियमांमुळं पुरुष स्वतःचं दुःख लपवत असतात, परंतु आतल्या आत मात्र झोरत असतात. म्हणून पुरुषांचं दुःख हे मुकं असतं. त्या दुःखाला वाचा नसते. तो सहन करत जातो. कधी आपल्या परिवारासाठी, कधी आपल्या कामासाठी, कधी आपल्या सोबतच्या लोकांसाठी, तर कधी स्वतःसाठी. कारण त्याच्या दुःखाला वाचा फोडता येत नाही त्याला. बऱ्याच वेळेस त्याला असंही वाटत असावं की आपण धाय मोकलून रडावं, परंतु अनेक वेळा ते रडणं त्याला थांबवावं लागतं, किंवा ती कृती त्याच्या मनातसुद्धा विचार करायला जागा देत नाही. समाज काय म्हणेल, आजूबाजूचे लोक काय म्हणतील, एवढा पुरुषासारखा पुरुष आणि रडतोय. म्हणून रडणं ही नैसर्गिक क्रिया आहे. आपण का तिला स्त्रियापुरतंच मर्यादित ठेवावं? स्त्री ही कणखर आहे. पुरुष देखील रडल्यानंतर मोकळा होत असेल, त्याला त्याच्या भावनांचा निचरा करता येत असेल, तर काय हरकत आहे? परंतु आपला समाज या गोष्टी लवकर स्वीकारत नाही. आपल्या समाजाला वाटतं की पुरुष हा नेहमी कणखर आणि मजबूतच असला पाहिजे, पण त्यालाही एक संवेदनशील असं मन आहे. त्याच्या देखील भावना आहेत. त्याच्या देखील मनावर ताण पडतो. त्याला देखील अनेक न पटणाऱ्या गोष्टीतून जावं लागतं. बहुतेक वेळा तर आपल्या पितृप्रधान संस्कृतीमध्ये पुरुषांना अनेक बाहेरच्या गोष्टींचा सामना करावा लागतो. घर, व्यवसाय, उद्योग, नोकरी, मुलांचं शिक्षण, भवितव्य, ह्या सर्व गोष्टींमध्ये त्याची देखील कुठं ना कुठं कुचंबना होत असणार. त्याला देखील वाटत असतं की आपण देखील थोडंसं रडावं, आपण देखील आपल्या भावनांना वाट मोकळी करून द्यावी, ह्या डोळ्यामध्ये निघालेले अश्रू झरझर वाहू द्यावेत आणि आपलं मन हलकं करून छान कोणाच्या तरी कुशीत झोपी जावं. त्याला देखील एक रडणारा खांद्याची आवश्यकता असते की जो खांदा त्याचा भार तोलेल, त्याला समजून घेईल. त्यामुळं जर कधी आपल्यासोबतचा कोणता पुरुष रडत असेल, तर त्याला त्याची कमजोरी समजू नका. तो त्याच्या देखील नैसर्गिक भावनांना वाट मोकळी करून देतोय, त्याच्या मनाला हलकं करतोय. त्याच्या देखील अनेक इच्छा आकांक्षा असतात, काही स्वप्न असतात. बऱ्याच वेळेस तर त्याला त्याची स्वप्न अनेक अडचणींमुळं पूर्ण करता येत नाहीत. काही स्वप्न त्याचे स्वतःसाठी असतात, पण आपल्या परिवारामुळं, आपल्या मुलाबाळांसाठी, आईवडिलांसाठी, आपल्या पत्नीसाठी तो ती स्वप्न तशीच गुंडाळून ठेवतो आणि मनातल्या मनात ती स्वप्न जगण्याचा प्रयत्न करतो. म्हणून पुरुषांचं दुःख हे मुकं असतं. ह्या मुक्या दुःखाला सोबतच्या माणसांनी, परिवारानं बोलतं केलं पाहिजे, तरच तो पुरुष समाजामध्ये अजून सक्षमपणे उभा राहू शकतो. आपल्या परिवारासाठी,
अनेक धडाडी निर्णय घेऊन चांगले देखील काम करू शकतो.